अमोल कीर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता असा आरोप भाजपच्या प्रवीण दरेकरांनी केला। तर गजानन कीर्तीकरांनी उघडपणे प्रचार केला नाही, त्यामुळे निवडणुका संपल्या तसा वादही संपूया असं म्हणत दीपक केसरकरांनी वादावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न केला। माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तीकरांचा कट होता एकनाथ शिंदेकडून उमेदवारी मिळवायची, अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे। असा प्रसंग महाभारतामध्ये सुद्धा आलेला होता आणि अर्जुनाने आपलं गांडीव धनुष्य हे खाली ठेवलेलं होतं। श्रीकृष्णाने त्यांना समजावून सांगितलं, भगवान श्रीकृष्णाने, की ज्या वेळेला समोरचा मनुष्य युद्धामध्ये तुमच्या समोर उभा राहतो त्यावेळेला तो तुमचा नातलग नाही, तो तुमचा पिता नाही, तो तुमचा पुत्र नाही, तुम्हाला युद्ध करायला लागेल। त्यांना सुद्धा असं सांगणारा कोण भेटला असता त्यांनी सुद्धा युद्ध केलं असतं। शेवटी एक घरगुती हे होता आणि माझी खात्री आहे की त्यांनी तिथली संघटना बांधवण्यासाठी मनापासून कष्ट घेतले, जे मी स्वतः बघितलेले आहे। त्याच्यामुळे एखाद्या वेळेला असं घडलं असेल, ते काय स्वतःहून त्यांनी उघड प्रचार केलेला नाही। कदाचित जर शांत राहिलेले असतील तर आता इलेक्शन संपून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विषय संपवणं हे पक्षाच्या हिताचं आहे। ते ज्येष्ठ नेते आहेत, जे काय बोलायचं ते मुख्यमंत्री आणि त्यांनी एकत्र एका एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।